महाराज म्हणतात की काही व्यक्ती स्वतःला ज्ञानी समजतात आणि ते नेहमी अगदी विचारामध्ये असतात, विवंचनेमध्ये असतात. तर काय म्हणतात त्यासाठी बघा, स्वये आपणची रीता, रडे पुढीलाच्या हिता, शेकी हे ना तैसे झाले, बोलणे तितके वाया गेले, सुखसागरी नेघे वस्ती, अंगी ज्ञानपणाची मस्ती, तुका म्हणे गाढव लेखा, जेथे भेटेल तेथे ठोका. तर एखादा मनुष्य स्वतः दरिद्री असतो, मग पैशाने दरिद्र्य असेल, ज्ञानाने दरिद्र्य असेल, अनुभवाने दरिद्र्य असेल, पण तो दुसऱ्याचे कसे होईल या विवंचनेमध्ये, या विचारामध्ये असतो. शेवटी त्याला काही मिळत नाही व दुसऱ्यालाही काही मिळत नाही. त्याचे सारे बोलणे व्यर्थ जाते. तो स्वतः सुखाने राहत नाही, पण अंगात ज्ञानीपणाचा गर्व मात्र असतो की मला खूप काही कळतं आणि सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे असं त्याला वाटतं. आणि मग तुकाराम महाराज काय म्हणतात, ते अशा लोकांना काय केलं पाहिजे म्हणतात, अशा माणसाला आपण गाढव समजून तो जिथे असा वागताना दिसेल तिथेच त्याचा पाडाव करा, त्याला गप्प बसवा आणि त्याचं बोलणं त्याला त्या ठिकाणीच थांबवायला भाग पाडा, असं या ठिकाणी सांगतात. कारण तुकाराम महाराजांना म्हणजे चुकीची बोलणारी माणसं बिलकुल आवडत नाहीत. रामकृष्ण हरी.